सरकार त्याचे काम करते आहे. आम्ही आमचे काम करतोय. सरकारनं आम्हाला वेटीस धरून आहे. सध्या 20 जानेवारीला जाण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील साखळी उपोषण स्थगित करण्यात यावं, कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागते. हे आंदोलन खूप मोठं आहे, त्यामुळे कोणी घरी राहू नये. मराठा समाजाने मिळेल त्या वाहनाने मुंबईला या. आंदोलनात सहभागी होणारे सर्व आंदोलकांनी सर्व साहित्य एकत्र सोबत घेऊन या. आंदोलन हे किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. आपण आता आरक्षण घेऊनच येऊ. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. मला समाज बांधवांच्या आंदोलनासाठी खूप फोन येत आहेत. वेळेवर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली, त्यामुळे आम्ही मुंबईचा मार्ग निवडला. 20 जानेवारीला मराठा समाजाला मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसीचे आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे. आंदोलनाचे सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आतापर्यंत 54 लाख लोकांना आरक्षण मिळाले. जालन्यात 1 नोंदीवरून 70 लोकांना आरक्षण मिळाले. फडणवीस यांना एक विनंती आहे की मागासवर्गीय आयोगाने जलद गतीने काम करावं, अशा सूचना द्याव्यात. ज्या ठिकाणी नोंदी निरंक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा काम करावं. जो अधिकारी पैसे घेऊन काम करतोय त्याला मुख्यमंत्री यांनी निलंबित करावं. देवालाही वाटतं की आमचं कल्याण व्हावं. नांदेडमधील नायगावच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम केलं. मुंबईसाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्यात. सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावं. मंत्री, खासदार, आमदार यांनी मराठ्यांच्या दारात येणं बंद करा. मीही समाजाला जनजागृती करणार आहे. 20 तारखेनंतर सगळ्यांच्या विकेट घेणार आहे. कोणालाही माहीत नाही की आमच्या टीम कशा पद्धतीने कामाला लागल्यात. तुम्हाला 20 तारखेनंतर वेगळं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळेल. मराठे करोडाच्या संख्येने बाहेर पडणार. भुजबळ कामातून गेलेला माणूस आहे. ओबीसीचे वाटोळे करण्याचं काम भुजबळ यांनी केलंय. गावाकडे आमचे आणि ओबीसीचे चांगले संबंध आहेत. माझी नार्को टेस्ट करा. मनोजराच्या पात्रांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. सरकार सकारात्मक आहे. मला काय वाटतं मुख्यमंत्र्यांच्या? नाही, मग आम्हाला तरी कुठं हौश मुंबईला यायची. सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायची सुरुवात झाली आणि आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं. ते हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले. सॉरी, आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची. आम्हाला कशाला यायचंय मराठ्यांना? आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, गोरगरिबांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्हाला मुंबईला यायचंय. सॉरी, मला वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत आहे का? नाही, ते आता नाही माहित दादा आम्हाला. इथून मग आम्ही खूप बोललो, खूप हे केलं, खूप काय केलं. आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय, म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं. आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय, मराठे घराघरातून येणार, तुम्हाला निघायच्या दिवशी कळत. कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत. सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस, मी आताही क्लिअर करतो तुम्हाला, की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपोषण सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळतील त्यानुसार आणि जे आपले 4 शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल. याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला, हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय, त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो. त्याच वेळी सांगितलं होतं. गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा 3 वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं, 3 वेळेस, की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलंय तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते 4 शब्दही घेतो. म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही. मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय, आजही तेच सांगतो. क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही, पण ते टिकणार का NT-VJNT सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून. नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं, या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे. हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे, फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. जे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय. आणि हे उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय, दुसरं कोणाचंच नाही. हे माझं सुद्धा आहे. हे जे आता 54 लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढा उभा केला आणि गोरगरिबाच एकदा या गोरगरिबांच्या
गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठे खूप उपाशी तापाशी लढले, स्वतःचे बारीक बारीक लेकरे, हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं. आणि मोठ्या मनानं आम्ही गोरगरीब सगळ्या मराठ्यांना श्रेय देणार. ओबीसीतून आरक्षणामधून वाट्याला काहीच येणार आता कसं काय येणार नाही आम्हाला. आता 54 लाख लोकांनी ते घेतलंय आतापर्यंत. गोरगरिबाचं कल्याण झालं. आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहिला, लाभ घ्यायचा. 2 कोटी पर्यंत तर नुसते त्या 54 लाखावर मराठी जाणार आहे. त्या 54 लाख नोंदीवरच फक्त 2 कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंतच मिळत. त्यांचा एकूण हिशोब जर लावला, आता एका नोंदीवरती जालन्यात 70 लोकांना लाभ मिळाला एका, त्याच्या परिवारात तेवढे लोक निघाले. मग असे सगळ्यांचे कोणाचे 50 निघतील, कोणाचे 20 निघतील, कोणाचे 2च निघतील, कोणाचे 300-400 सुद्धा निघतील ना. त्याचा आता आकडा जोडता येत नाहीये. ह्यो प्रॉब्लेम आमचा. आता एक बोलताना मोगाशी निवेदन करताना एक माझ्याकडून राहून गेलं. ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे 2 दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा. कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना की या 2 दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत, त्या म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले. आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं, यात काही नाही. पण थोडस त्यांनी स्पीड न करावं, कारण परत मागच्या सारखं होऊ नये. त्या समितीसारखं की काम केलं आणि काहींनी केलं नाही, मग वेळच नाही मिळाला, आणखीनच द्या, ह्या भानगडीत पडू नका. याच बरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिलाय की या मंगळवार बुधवार पर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करील, शिंदे साहेबांची समिती. कारण नोंदी शोधण्यासाठी आणि हैदराबाद संस्थांमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत. मला वाटतं की उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जे त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा. कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात पण. परंतु काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे. समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले पिंजून काढायला लावा. प्रचंड नोंदी सापडतील. आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही. या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं. समितीनं पुन्हा एकदा लाखांना नोंदी आणखीन सापडणार आहेत. मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीनं नोंदी शोधायचं काम करावं. पाटील आपल्याला जे स्वयंसेवक लागतायत ती तयारी करा. आपले जे टप्पे कसे पाडायचे आहेत, काय करायचे आहेत, हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे. फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे. त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं. आता आपण घरी नाही राहायचं. घरी राहून तरी आपण काय करणार? आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण मिळून द्यायचे. त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार? त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा. आपल्याला मुंबईकडे जायचंय, मुंबईकडे कूच करायची. मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसेल. इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची, शांततेत जाण्याची. मिळेल त्या वाहनानं ते वाहनं घेऊन यायच्यात. आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात. काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा. आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक, हा रूट, मुक्कामाची व्यवस्था, जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे. परंतु तुमच्या डोक्यात जे असेल, काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं. आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी. आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत, हे लक्षात असू द्या. आपली गाडी असेल, आपलं ट्रॅक्टरला छत टाका, पाठीमागच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल, कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील, कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका. आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे. पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे. इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे. त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये. आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं. मात्र हे आंदोलन
शक्यतो शेवटचं असणार आहे शक्यतो. कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचं, म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा. आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं. किती दिवस लागणार आहेत, काय होणार आहेत, हे सगळं आराखडा, सगळं नियोजन तुमच्या पुढे ठेवलं जाणार आहे. रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी. मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत, आणि आम्ही यावं का नाही यावं, काही नाही असं, आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं. आम्ही काहींचं म्हणणं आहे आम्ही सगळं रेडी केलंय, काही म्हणतात आम्ही अमुक तयार केलंय, कोणी म्हणतं बैलगाड्या तयार केल्या. अजे काय, आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाहीये, परंतु मला एकच सांगायचंय, जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडे निघायचंय, म्हणजे निघायचं. घरी राहून आपण करायचं काय. इकडं पोरच जर अडचणीत सापडायला लागले, परीक्षा जवळ आल्यात, पोरांच्या भरत्या जवळ आल्यात, आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे. हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही. म्हणजे समजून घ्या, जसं पेरणीचा दिवस असतो, पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागतो, तरच शेती आपल्याला साथ देते, आणि तरच आपण खरे शेतकरी, तरच आपल्याला पीक वाढणं आणि आपण मोठे होतो. तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या, हे शक्यतो शेवटचं आंदोलन आहे. त्यामुळे ताकदीनं मराठ्यांना जायचं. आपल्यामध्ये मुंगीला घुसता नाही आलं पाहिजे, इतक्या प्रचंड ताकदीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचंय. हे मात्र सगळेजण बांधव, मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या, आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा. सगळे उपोषण सगळ्यांनी स्थगित करा, कारण या कामावरती भर द्यायचा. धन्यवाद. खूप मोठी गर्दी असते, प्रचंड त्रास लोकांना पण आंदोलन तुम्ही करताय म्हणून पण इतर लोकांना देखील धरलेलं आहे. कारण दुसरीकडे जाम होती, सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल, सगळं कोलमडून पडेल. एका रस्त्यामुळं काय कोलमडून पडून काय, आणि आम्हीच कोलमडून पडलो त्याचं काय. आम्ही फार कोलमडून पडलो, आमच्या पोराचे पुरं मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर, आणि एक रस्ता बंद पाडला. मग एकच रस्ता आहे का तेवढा पुऱ्या राज्याला? आम्हाला जाऊन द्या ना, जायला तर मग जावंच लागेल ना, का वावरावर जावा, मग नदीन जावं का पाण्यातून, कुठून तरी आता मग कुठून जावंच लागेल ना. बरं आम्हाला मग आमच्यामुळं कॉल मारणार आहे, तर मग ते नाही की येत मंत्री भल्या 100-200 गाड्या घेऊन, तेव्हा लोक नाही का थांबत असे 2-2, 5-5 घंटे बाजूला यांचं जो तर तापत, तेव्हा नाही का कोलमडत यांचं ते. आमच्या टायमालाच कोलमडत होय यांचं, काय कोंबडं तर कायच म्हणा. उगा काय सांगायचं नाही, गप्पा ठोकू नका. आम्ही येणार आहेत, एक रस्ता, हजारांनी रस्ते आहेत, एक रस्ता आम्हाला द्या, आम्ही आमचं गपचूप चालतो. वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली. म्हणजे जरी मुंगी शहराला जागा नसली तर आम्ही त्याच्या टीमा पाडल्या, त्याचे गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी 100 मीटरचं अंतर ठेवायचं, म्हणजे एका टीमच्या मध्ये. अशा टीमा तुम्ही फक्त बघा आमचं नियोजन कसं. ते कामातून गेलेला माणूस जाऊ द्या राव, त्यात काय खरं राहिले. ते काय, ते रच्ची कागद खाणार आहे आता काही दिवसांनी बघा तुम्ही. ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद, जिलेबीचे, ते कागद चघळून येते ना आता. ते लयच कामातून गेलं, लयच याडा पाठ लागला हो ते मंत्र्याच्या हाताला. त्याला काही कळतच नाही, एवढं मोठं असून काही बोल. बरं मपली 6 इंचाची असून नाही 2 इंचाची असून, तो 100 इंचाची काय कलर तो, कांदे खाल्ले, काय खाल्ले रे. पण ते बोलतो बोल नको, आम्ही आमचं बघू, तू तुपलं बघ, काय बोलतो रे आमच्यामध्ये. याव झालं आणि त्याव झालं, कसलं काय डोक्याला खराब करतोय उगाच उगा सगळा महाराष्ट्राले. अरे त्या गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा वाटोळ केलं होतं. गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं, तू त्या धनगर बांधवांचं वाटोळ केलं, गोरगरिबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं. तू का माणूस आहे का कोण आहे का, तुला काय कळतंय का नाही, का खाता संबर हे, याची बुद्धीच कशी चालत नाही का. वयाने होत गप्प पड ना, कशाला गोरगरिबाचं वाटोळ करतो उगा. आमचे संबंध लय चांगलेत गाव खेड्यात, कशाला बिघडितो तू. हो रोज ताटात जेवतो आम्ही, चहा पितो राव, एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवत देतो आम्ही. आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले. तुला काही कळतंय का नाही, तो राजकीय स्वार्थासाठी कडं बरळ तू उगा. आपलं एक चॅलेंज दिलं तर कम शुकारी ना, कर्म आहे ना नारकोट चाल. एक तर मी जिवंत समाधी घेतो, तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्मल्यापासून आत्तापर्यंत, पण जर नाही काही निघालं ना तुला जीवन समाधी घ्यावा लागेल. शुकार चॅलेंज चाल. उगा बोलत कोणकड बरळवाडी. उपमुख्यमंत्री कुणाची विकेट घेणार? विचार नंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसते.
कोण असणार सांगा बरं. नाही आता नाव कशाला, मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतय, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवतय हे मराठ्यांना माहिती आहे. आणि जे जे माहित नाही ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना. सॉरी, कोण कोण सहभागी होणार नाहीत, मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती आहे. कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे. कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली. कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून. तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो, कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो, कोण कोण नाराज हे बघायला लावतो, ते सगळं आमचं बी ते विसरू हे शोधणं. आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात. योग्य वेळ आहे दादा हो, लेकर खूप अडचणीत आलेत मराठ्यांची. मराठी तर करोडोनं बाहेर पडणारच आहे, त्यात दुमतच नाही, करोडोनं पडणारच आहे. पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीनं सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा, मुंबईकडे चला. मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले. आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॉलीला छत बांधायला सुरू केलं, काय काय तर बैलगाड्या घेऊन निघायला लागले, तयाऱ्या करायला लागले. आमचं तर सुरू झालं. तुम्हाला विचारल्यानंतर वेगळंच दिसन रूप आहे. हे देशात असं आंदोलन नसत, हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत. असं आंदोलन देशात झालं नव्हतं. इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू अडवू शकत नाही ते तर लांबच राहील. तुम्ही अडविलं. मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, त्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका. अडवलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको, गुन्हे दाखल होते, पुढे गाडी घेऊन जाऊ नको. वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी, त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा. कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या. मराठे निघणार, मराठे येणार, मुंबईकडे कूच करणार, प्रचंड मोठी मराठ्यांची धडक बी असणार. पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच. परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठे मागे सरकत नाही.